आज भारत 4थी टेस्ट हरली आणि 2025च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधून पण बाहेर झाली. आज यशस्वी जयस्वाल आउटच नव्हता. स्निकोमीटर मध्ये सरळ सरळ दिसतंय की स्पार्कच नाही झालं तरी अंपायरने आउट दिलं. त्यांच्या देशात मॅच आहे म्हणून ते काही डिसिजन द्यायला लागलेत. आपल्या देशात सिरीज असेल ना तेव्हा आपण पण चुकीचे डिसिजन द्यायचे. बघू ते काय करतात. जेव्हा मेन मॅच खेळायची असते ना तेव्हाच हे 3 आपले एक्सपिरियन्स खेळाडू चालतच नाही. 2019च्या वर्ल्ड कप मध्ये पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुल या तिघांनी एकच रन केला होता. रेग्युलर मॅचेस मध्ये रन नाही केले तरी चालतंय, पण या तिघांपैकी 1-2 तरी चालले पाहिजे. म्हणजे एक्सपिरियन्स खेळाडू खेळले ना तर खालच्या प्लेयरांना वाटतं बाबा आपण पण काहीतरी केलं पाहिजे आणि मॅच जिंकली पाहिजे किंवा ड्रॉ तरी. आता ऑस्ट्रेलिया सोबतची 5th टेस्ट संपल्यानंतर रोहित शर्मा संन्यास घेणार आहे, पण नाही घेतला पाहिजे. अजून रोहित शर्माला खूप खेळताना बघायचंय. नाही घेतला पाहिजे रोहित शर्माने संन्यास.